जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम। जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम। जानकी बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम। जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम। जानकी बैठे हैं मेरे सीने में। धन्यवाद। वेळेचं बंधन आहे आणि बुवांनी जवळजवळ सव्वा तास फवारा मारला, म्हणजे सव्वा तास भजन केलं। 8 वाजता डबल बारी सुरू झालेली आहे आणि आता आमच्या पवन पाटील यांच्या आयोजकांचं म्हणणं की आपल्याला 11:30 पर्यंत जास्तीत जास्त भजनाची वेळ आहे। पण मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं आजचा हा साऊंड आणि आजचे वातावरण एवढं सुंदर आहे आणि जोडीदार पण तेवढाच, म्हणजे प्युअर व्हेजिटेरियनच आहे तो। तर आपल्याला काय जास्त बोलत नाही, मला घाबरतं खूप। पण आजचं ही जागा आहे, मगाशी बुवा म्हटल्याप्रमाणे की आम्हाला फालतू बोलायची गरज नाही, कारण डोंबिवलीचा हा भजन रसिक आहे, हा खरोखर गुणी श्रोता वर्ग आहे। आज गेली कित्येक वर्ष डोंबिवली नगरीमध्ये मी भजन रूपी सेवा करतोय। माझ्या भजनी श्रोत्यांचा आशीर्वाद हा केवळ सूर ताल लय यालाच मिळतो, म्हणून जोरदार टाळ्या माझ्या डोंबिवलीच्या सर्व भजनी श्रोत्यांसाठी होते। इथे अरे तुरे करायची गरज नाहीये, कमरे खाली बोलायची गरज नाहीये, प्रबोधनातून जनजागृती कशी होईल याची जास्त गरज आहे। आणि म्हणून डोंबिवली हे भजनाचं माहेरघर आहे, डोंबिवली विद्येचं माहेरघर आहे आणि म्हणून एक एक रत्न अशी ते निपजतात, मग कुठलंही क्षेत्र असू द्या। आज आमचे पवन पाटील यांनी उत्तम असं आयोजन केलेलं आहे। जास्त वेळ घेणार नाही, 30 मिनिटांमध्ये डबल बारीचा गजर आणि आमच्या पवन पाटील साहेबांवर एक गजर छानपैकी त्यांना तो सादर करील। या ठिकाणी सन्माननीय आमच्या कुणकेश्वरून दक्षिण काशी कुणकेश्वराच्या नगरीतून अविनाश गाडी आलेले आहेत। आमच्या गुरुस्थाने त्यांच्या गावात बारी केलेली आहे, अतिशय सुंदर त्यांचं मार्गदर्शन लाभलं। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होते, त्यांना मी रंगमंचावरती आणण्याची विनंती करतो। त्याचप्रमाणे आमच्या दिव्या डोंबिवली नगरीची शान दत्ता गोसाई बुवा, मग ते भजनी बुवा, पखावाज वादक, दशावतारी कलाकार, म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असे आमचे दत्ता गोसाई बुवा, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होत्या। या ठिकाणी आनंद सावंत डोंबिवली गुणवंत आपला गुंतवणूक सल्लागार माझे परममित्र यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद। जास्त वेळ घेत नाहीये, गजराला सुरुवात करतोय, कारण कोणतीही गोष्ट अति केली की तिची माती होते, परंतु नामस्मरण असं आहे की तुम्ही किती करा मंडळी, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीये। आणि म्हणूनच आपण आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे, जसं बुवानी म्हणाला की माणसं प्रत्येकाच्या घरात जन्माला येतात, पण माणुसकी ही फार दुर्मिळ बघायला मिळते आणि ती माणुसकीचं दर्शन आज या ठिकाणी बघायला मिळते। आज जवळजवळ डोंबिवलीमध्ये 3 ते 4 डबल बारीचे कार्यक्रम आहेत, कुठे कीर्तन आहेत, कुठे सिंगल भजन आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती आहेत आणि त्यामध्ये आमच्या महिला वर्गाची उपस्थिती मोठी आहे। त्याच्यामुळे आजचा गजर हा आमच्या महिलांवरती मी घेणार आहे आणि खूप सुंदर गजर आहे, कारण एक नारी या जगामध्ये हा जगाचा उद्धार कसा करते आणि आपल्या नारी भगिनीने संस्कृती कशी टिकवली आणि यापुढे कशी टिकवाल याच्यावरती गजराची बांधणी केलेली आहे आणि तो तुमच्याजवळ सादर करतोय। एक फक्त झलक मारतोय। बुवांची चाल ऍक्च्युली ते बुवानी ते चालल्यावरती गजर घातलेला आहे, मी घेतलेला आहे, पण त्यांना कशाला जाऊ दे, चल त्याला माफ केलं। बुवा तुम्ही तो गजर घ्या, तर मी चाल झलक मारतोय। अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरणी
शिकारी मी भाबडास सागर एक फूल वाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे तू मळा अंगुराचा मी भाबडाचा तू मळा अंगुराचा मी तू शेरणी शिकारी मी भाबडास तू शेरणी शिकारी मी भाबडास जरी पैज लावतो सखे जरी पैज लावतो सखे जरा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे हा गाणं आहे म्हणजे आता काय आमचं वय राहिलं नाही बुवा म्हटल्याप्रमाणे मी 1982 चा आणि दर 15 दिवसांनी डांबरीकर त्याचं कारण काय बुवा पूर्वीचे आमचे सगळे लोक आहेत तिथे 1950 1960 70 त्यांचा एक केस पिकलेला नाही कारण का खाणं पिणं घरातलं बाहेरचं खाणं नाही आता संध्याकाळ झाली की पोरं गेली मोमोज आणायला आताची पोरं बघा नंतर गेला पिझ्झा आणायला म्हणजे घरातला त्यांना शिरा नको उपमा नको कांदे पोहे तर नकोच नको हल्लीची परिस्थिती अशी आहे चव बदलली आणि ती चव कोणी बदलवली बापसाकडे पैसा भरपूर आला मग आईच बोलणार अहो पोराला काहीतरी घरातलं काहीतरी बाहेरचं चमचमीचा किती नुसती चपाती भाजी डाळ भात खाईल मग संध्याकाळी त्याला काहीतरी बाहेरचं आणायला आणि ती एकदा बाहेरची सवय झाली की मग पोरगा बाहेरचा झाला तसंच आता गाण्यामध्ये भजनामध्ये काहीतरी नवीन चालीरीती घ्याव्या लागतात बाकी नाही घेतलं तर मग काय तो बुवानी मजा नाही गेली असं होतो असो आजची ही जागा ही खूप पवित्र जागा आहे आणि म्हणून आज सन्माननीय पवनजी पाटील यांनी जे सत्कार्य करतात आज तळागाळातील या विभागातील प्रत्येक गोरगरीब असू द्या आपला सर्वांगीण विकास आपल्या विभागाचा आपल्या नगराचा कसा होईल यामागे सन्माननीय सरचिटणीस पवनजी पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे मोठ्या ताकदीनं या विभागाचा विकास करतात आणि म्हणून त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव अशी ती प्रभू रामाचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडून असे सत्कार्य हो अहो दान धर्म माणसाकडे पैसा किती ह्याला महत्व नाहीये दान धर्म आपण त्या पैशाचा सत्कार्य सत्कर्म कसं करतो याला जास्त महत्वाचं आहे नाही तर पैसा तुम्ही किती कमवताय आणि दान धर्म करण्याची अजिबात इच्छा नाही आता बघा दोघांना आम्हाला 1000 रुपये बक्षीस लावलं बरोबर की नाही आता बघा गजर सुरू झालं पवनजी पाटील यांनी सुरू केलं आता दुसऱ्या सरचिटणी त्यांच्या सौभाग्यवती आहेत बघा गजराला दोघांना अजून मला फुल गॅरंटी आहे पण त्या कमी नाही पडणार कारण गजरा त्यांच्यावरूनच जात आहे आता पवन पाटलांचं झालेलं आहे त्याच्यामुळं दान धर्म कोणी करावा अहो आयुष्यात तुम्ही किती श्रीमंत व्हा पण दान धर्म करण्याची तुमची सवय नसेल यामध्ये सर्वांनी आमचे भारतीय जनता पार्टीचे शिलेदार आणि रवींद्र चव्हाण साहेबांचे खंदे समर्थक आणि उजवा हात बोलायला काय हरकत नाही ना सन्मान्य आमचे कृष्णा परुळेकर यांच्याकडून माझ्या भजन मंडळाला रोज 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अशीच बरकत दे रे बाबा सगळ्यांना तर तुमच्याकडे श्रीमंती किती ह्याला महत्वाची नाही हो साधा बघा समुद्र अथांग आहे समुद्र अथांग आहे पण भर समुद्रात जाताना आपण बिस्लरीची 20 रुपयाची बाटली घेऊन जातो बरोबर की नाही समुद्राकडे पाणी भरपूर आहे तो उपयोग काय त्याचा पिऊ शकत नाही ना आपण म्हणून 100 पुत्रांचा बाप धृतराष्ट्र हस्तिनापूरचा राजा होता पण कर्म एवढे वाईट जंगलामध्ये कुत्र्यासारखा मेला पण ज्याला बसायला साधं गोणपाट पण नव्हतं त्या संत तुकोबारायाला नेण्यासाठी परमेश्वरानं पुष्पक विमान पाठवलं ही हरिनामाची ताकद आहे आणि म्हणून आम्ही भाग्याचे दास पंढरी राहायचे गजर सुरू करतोय आणि या गजराच्या माध्यमातून प्रबोधन नक्कीच करणार आहे ऐका ताई माई अक्का विचार करा पक्का ढळू देऊ नका पदर डोई
डोईवरचा ढळू देऊ नका पदर डोईवरचा पदर नाही पदर नाही पदर नाही तुकडा कापडाचा बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा पदर नाही तुकडा कापडाचा बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा पदर नाही तुकडा कापडाचा बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा दाई माई अक्का विचार करा पक्का दाई माई अक्का विचार करा पक्का ढळू देऊ नका पदर डोईवरचा ढळू देऊ नका पदर डोईवरचा पदर नाही तुकडा कापडाचा बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा पदर नाही तुकडा कापडाचा बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा पदर नाही तुकडा कापडाचा बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा ताई माई अक्का विचार परक पक्का ढळू देऊ नका पदर डोईवरचा बघा पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ फार बदलला नवारी साडी म्हणजे आमच्या सौभाग्यवती आमच्या आया बहिणींचं लेणं त्यानंतर सावारी आली आणि त्या पदराचं महत्व आज या गजराच्या माध्यमातून मांडतोय आमच्या सर्व आया बहिणी इथे आहेत प्रत्येक घरामध्ये आपल्या आया बहिणीनं संस्कृतीने वागलं तर भ्रष्टाचार बलात्कार व्यभिचार कुठेच होणार नाही आणि म्हणून आमच्या आया बहिणीने सुद्धा आमची संस्कृतीने मर्यादा कशी पाळली पाहिजे त्याचे प्रबोधन म्हणून हा गजर झाशीची राणी शांती ब्रह्मी लक्ष्मीबाई देवदेवता उमा पार्वती आणि इंदिरा गांधी ज्योतिताई पाटील यांनी आपली संस्कृती कशी सांभाळली आपल्या डोईवरचा पदर सिंधुताई सकपाळ आपल्या डोईवरचा पदर कधी ढळू दिला नाही आणि तो पदर आमच्या आया बहिणींनी सांभाळला पाहिजे आणि तोच सांभाळला तर आपली संस्कृती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या होणाऱ्या येणाऱ्या पिढीवरती कसं होणार त्याच्यात थोडक्यात प्रबोधन म्हणून हा गजर आहे वार्ड अध्यक्ष ना या विभागातील वार्ड अध्यक्ष सन्माननीय निलेश कावले यांच्याकडून या गजरासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद 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 त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रसादिक भजन मंडळ आणि या भजनाचे मुख्य बुवा सन्मान्य आमचे परममित्र शैलेशजी परब यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे का ताई माई अक्का विचार करा ढळू देऊ नका पदर डोईवरचा ढळू देऊ नका पदर डोईवरचा पदर आहे तुकडा कापडाचा बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा पदर आहे तुकडा कापडाचा बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा पदर आहे तुकडा कापडाचा बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा आदि माया शक्ती भवानी जगत जननी भवानी जगत जननी भवानी जगत जननी आदि माया शक्ती त्या स्त्रीची माझ्या आया बहिणींची रूप बघा कशी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सौभाग्यवती ज्योतिताई पाटील आपल्याला गॅरंटी असते बुवा मला माहिती होतं 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्या माऊलींसाठी जोरदार टाळ्या ज्या पुरुषाच्या मागे पत्नीचा हात असतो ना त्या पुरुषाची प्रगती ही 100% ठरलेलीच आहे मग ती नोकरी धंदा असू दे घर असू दे वैभव असू दे सामाजिक क्षेत्र असू द्या आणि आता तर प्रत्येक स्त्री आपल्या पुरुषाच्या पाठीमागे या आपल्या घराचं वैभव कसं टिकेल आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल आपली मुलं बाळं कशी चांगली शिक्षण घेतील याच्या मागे आमच्या आया बहिणींचा खूप मोठा हातखंड आहे परंतु त्याबरोबर आमच्या आया बहिणींनी संस्कृती सुद्धा सांभाळली पाहिजे अहो आम्ही जे काय करतो पुरुष मंडळी ते आमच्या घरातली पत्नी असू दे आमच्या घरातली बहीण असू दे आमच्या घरातली आई असू दे तिचं सौंदर्य आणि तिचा आनंद टिकवण्यासाठीच करतो इथे जेवढ्या आया बहिणी आहेत आणि ज्या कुठे बिल्डिंग मध्ये त्यांनी ऐकून घ्या सगळा खटाटोप
या महाराष्ट्रातल्या आपल्या देशामध्ये स्त्रीचा सन्मान जास्त होतो, कारण आपण देशाला भारत माता संबोधतो, बरोबर की नाही? या भारत देशामध्ये स्त्रीचा एवढा सन्मान आहे. आणि तोच बाजूचा देश बघा, पाकिस्तान, तिथे स्त्रीचा मान सन्मान काही सांभाळला जात नाही. म्हणून त्या म्हणतात की सगळ्यात श्रेष्ठ धर्म असेल तो म्हणजे हिंदू धर्म. आणि आपल्या हिंदू धर्मासाठी जोरदार टाळ्या होत्या मंडळी. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत आपल्या ह्या महापुरुषांची आणि छत्रपती शिवाजी राजांचं सांगितलं महात्म्य. अहो, छत्रपती शिवाजी राजा हा रूपाने नव्हे तर तो मनाने स्वरूपाने कळला पाहिजे, त्याच्या गुणाने समजला पाहिजे, तर हा महाराष्ट्र हे जग नक्कीच सुधारेल. आज जिकडे तिकडे या सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढी पिढी आताची अधीन होत चाललेली आहे, पण आमच्या स्त्रीचा सन्मान नक्की होतो. बघा, टीव्हीवरच्या जास्त लांब जायचं नाही, टीव्हीवरच्या जाहिराती बघा. संतूर साबणाची जाहिरात कुणी करावी? आमच्या महिलेनी करावी. लग्न झाला, 2 पोरं झाली तरी ती कॉलेज कुमारीच वाटते. का? कारण संतूर साबणाचा इफेक्ट आहे. फेअर अँड लवलीची ऍड कोणी करावी? आमच्या महिलेने, सुंदरीनी करावी. ती ऍड करते आणि ती बघून आम्ही फेअर अँड लवली लावली, पण आमच्या आयुष्यात कधी चेहऱ्यावर ग्लो म्हणून आला नाही. यांनी तर किती वेळा लावली, पण चेहरा बघा नुसता आयुष्यात काळोखच पडलाय. म्हणून आता ठरवलं की तोंड काळाच करायचं, म्हणजे दाढी. वो आमची काळी करतात, मी दाढी नाही हो. एवढा मेंटेनन्स कुठे जमणार? दर 2 दिवसांनी कुठे काळी करायला वेळ आहे? आता मी हळूहळू मिशीचा पण विचार करतोय. सकाळी आपलं काढली, 0 मारली की टेन्शन नाही, पण नको. लोकांना आपल्याला असं बघायची सवय, त्याच्यामुळे तो हप्त्यातून मिशी काळी करायला हरकत नाही. खरं आहे. तर संतूर साबणाची ऍड कोणी करावी? आमच्या महिलेनी करावी. फेअर अँड लवलीची जाहिरात कोणी करावी? आमच्या महिलेनी करावी. लक्स साबणाची जाहिरात कोणी करावी? म्हणजे जेवढ्या चांगल्या चांगल्या सौंदर्य प्रसाधनं आहेत त्यांची जाहिरात कोणी करावी? तर आमच्या महिलेनी करावी. हा महिलांचा सन्मान आहे. आणि त्या महिलांना मी सांगू इच्छितो, आमच्या पुरुषाच्या नशिबात जाहिराती कुठल्या? इजगाड लगाव, खुजली भगाव, रात्री धवतीयोग चूर्ण घ्या, सकाळी पोट टकाटक, अशा जाहिराती तरी पण आम्ही समाधानी. आमचा तसा काय ना, आम्ही हे पैसे, त्या जाहिरातीचे पैसे भेटले तरी बाबा हे घरातली महिला आमची सुरक्षित आणि आनंदी राहिली पाहिजे. ती आनंदी तर आपला सगळं. आता बघा, डबल बारीला येताना पण 2-3 दिवस बायकोची कळ काढणारच नाही मी. मग आधी दादरापर्यंत येणार, टाटा बाय बाय. कोण आहे जोडीला? चंदू बुवा. व्यवस्थित करा, चांगले बुवा आहे. नाही तर एखादा कोण असेल बुवा, आपली एक पद्धत आहे, बुवा काय असतील माझी काय, समोरचा बुवा असेल त्याप्रमाणे बारी करायची. म्हणून आज गेली जवळजवळ 20 वर्ष डबल बारी क्षेत्रामध्ये असं कार्यरत आहेत. आणि डबल बारी क्षेत्रामध्ये आमच्या भजनामध्ये काहीतरी आम्ही गुरूंच्या आज्ञेनं काहीतरी भजन सादर करतो. म्हणून दादा परबांसारखे पखवाज वादक आमच्याकडे पखवाज वाजवायला आहेत. जोरदार टाळ्यांच्या दादांसाठी होत्या. एवढी चांगली चांगली माणसं या भजनातून मिळाली. तुमच्यासारखी गोड रत्नांसारखी भजनी श्रोता आम्ही कमवलंय. याच्या पलीकडे आम्ही काय करायला पाहिजे? भजन केलं तरी सकाळी लोक बोलणार की बाबा जोडी एकदम चांगली होती, काहीतरी लोकांना चांगलं ऐकायला मिळालं. वाह्यात बोलणार नाहीये. त्या नारी शक्तीचा अभिमान आणि त्या नारी शक्तीचा महात्म्य या गजरातून म्हणतो आहे का? आदिमाया शक्ती भवानी जगत जननी, भवानी जगत जननी, भवानी जगत जननी. धन संपदा तू शांती लक्ष्मी ब्रह्मज्ञानी, लक्ष्मी ब्रह्मज्ञानी, शांती लक्ष्मी ब्रह्मज्ञानी. मंदोदरी तारा, बघा पतिव्रता नारी, मंदोदरी तारा अनसुया सीता सावित्री, सुया सीता सावित्री, सुया सीता सावित्री. झाशीची तू राणी, बघा शूरवीर झाशीची राणी मंदोदरी तारा. कधी यांच्या डोईवरचा पदर ढळणार नाही मागून. आणि तो पदर आज बघा पालखी निघाली, प्रभू रामचंद्राचा जत्रोत्सव, मोठा उत्सवाची पालखी निघाली.
संपूर्ण कोपर गावातून पालखी फिरत आली आमच्या पवन पाटील आणि ज्योतिताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. काय भव्य दिव्य पालखी सोहळा या ठिकाणी आला. भक्तिमय वातावरण. आमच्या आया बहिणींनी शृंगार चढवला होता. भाडी कुंकू, डोक्याला फेटा, नऊवारी साडी, कोणी सहावारी साडी नेसलेली. तो शृंगार त्यांचं सौंदर्य निहाळण्यासारखं आहे. वकवकलेल्या नजरा सुद्धा माना खाली घालतील असा आपला मराठी शृंगार आहे. आणि तो मराठी शृंगार आमच्या आया माय माऊलीने जपला पाहिजे. कारण आज तुम्ही जपाल, उद्या तुमच्या मुली, उद्या येणारी पिढी सांभाळेल. नाहीतर सत्यनारायणची पूजा ठेवले ना हल्ली मुंबईची पिढी, सत्यनारायणची पूजा ठेवलंय आणि जिच्यामध्ये आई वडील नाही, मोठमोठे लोक, आपले आबालवृद्ध लोक त्या पूजेला नाही. मग ती काय करणार? जीन्स पॅन्ट घालणार आणि जीन्स पॅन्ट टी शर्ट पूजेला. बरं, अशा सुसंस्कृत नाही त्यांना म्हणत. वेल एज्युकेटेड महिलांच्या पुढे त्या पुरुषांचं काही चालत नाही. कारण त्याची सॅलरी 25,000 आणि तिची सॅलरी 75,000. त्याच्यामुळे त्याचा काही चालत नाही. त्यामुळं सत्यनारायणाच्या पूजेला बायकोला उजवीकडे बसवायचं की डावीकडे बसवायचं, इथून पंचायत. शहराचं सांगतो तुम्हाला, आपल्या कोकणातलं तसं काय ना, आपल्याला माहिती आहे. कारण आपल्याबरोबर आपली जाणती माणसं, आपले शेजारी पाजारी नातेवाईक असतात, त्यामुळे माहिती आहे. पण सत्यनारायणच्या बायकोला पूजेला उजवीकडे की डावीकडे बसायचं, इथून पंचायत. मग तो नवरा हळूच जाऊन, तो बायकोला तेवढा काय विचारलं जाणार नाही का, बायक त्याला माहिती आहे 2 शब्द वेगळे भेटतील. मग तो भटजींना विचारणार, ओ भटजी बुवा, सत्यनारायणाच्या पूजेला बायकोला उजवीकडे बसवायची की डावीकडे? हल्लीचे भटजी पण काय असे, म्हणजे त्यांना माहिती नाही इथली पूजा झाल्यानंतर दुसरीकडे जायचं आहे. टायमाचं मॅनेजमेंट त्यांच्याकडे जबरदस्त. ते बोलतायत, हे त्याचा डोका माहिती थोडं जरा गरम असतं. ते म्हणाले, अहो बघा कसे जमते ते, तुमच्या पत्नीला उजवीकडे बसवा किंवा डावीकडे, आज ना उद्या ती तुमच्या डोक्यावरतीच बसणार आहे. म्हणजे हल्लीची पिढी, त्याला कारण मार्गदर्शन नाही. आपल्या आई वडिलांचा आदर, आपल्या सासू सासऱ्यांचा आदर केला पाहिजे. आणि त्या झाशीची राणी मंदोदरी, तारा, अनुसूया, शांत ब्रह्मी लक्ष्मी यांनी कसं आपला संसार सांभाळला आणि या जगासमोर कसा आदर्श मांडलाय का. मंदोदरी, तारा, अनुसूया, सीता, सावित्री, झाशीची तू राणी, आई जिजाऊ शिवबाची, बाई पण भारी, बाई पण भारी तुझा जन्म नारीचा, बाई पण भारी तुझा जन्म नारीचा, कापडाचा बाई तू बदल आहे कापडाचा बाई तुझा बदल आहे नाकाना नाकाना ना मात्रा वेलांटी अनुस्वार, सरळ 3 अक्षरी नावच्या पदर, म्हणून शरीर शुद्ध होईल स्नानानं, शरीर शुद्ध होईल स्नानानं, चित्त शुद्ध होईल ध्यानानं, मन शुद्ध होईल नामानं आणि धन शुद्ध होईल दानानं. बुवा बरं की नाही. आम्ही जे काही करतो आयुष्यात त्याचा सत्कार्य कसं होईल, सत्कर्मी आपण कसे लागू. कारण 184 योनी फिरून नरदेव मिळालाय. एका नामानं तुम्ही तरणार बघा. प्रभू रामचंद्राचं नाव आयुष्यामध्ये घ्यायचंय. कृत गेलं, त्रेत गेलं, द्वापार गेलं, कलियुगामध्ये देवाची भक्ती एवढी सोपी आहे. फक्त देवाचं नामस्मरण तुम्हाला करायचंय. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. देवाचं फक्त नामस्मरण करावं. वाल्या कोळी ब्रह्महत्या राशी पातके अपार. तुकोबारायांनी गाथेमध्ये सांगितलंय, वाल्या कोळीची पापे ही संख्याशास्त्रात मुळात नाहीच आहेत. वाल्या कोळीची पापे ही संख्याशास्त्रामध्ये नाहीयेत. एका नामानं उलट्या नामे वाल्या तरला हो. 7 रांजण
भरली होती. एका येणाऱ्या जाणाऱ्या एका ब्राह्मणाची म्हणा सत्कार चांगल्या लोकांची मर्डर करायचा आणि एक खडा रांजण म्हणजे ते मडकं नाही बुवा काय भरपूर मोठी गाथा एवढी काही गरज नाही. आपल्या अर्ध्या तासामध्ये आटपायचं. बुवानी मोठे 4-5 वया काढल्या. आता बुवाची काय ठेवणार. लय हुशार आहे तो, तुम्हाला असं वाटते तसं. आज बघा कसा दाढी बिडी म्हणजे मी त्याला बोलल्यापासून तो बुवा प्रेझेंटेशनच्या बाबतीत अजिबात हायगाई करणार नाही. म्हणजे सुंदरच. शाळेमध्ये असं एक किस्सा म्हणून सांगतोय, जास्त नाही लांब. गॅदरिंग होती गॅदरिंग आणि बुवा पहिल्यापासूनच हुशार. ती गॅदरिंग एकांकिका होती आणि एकांकिकामध्ये आरमार प्रमुखाचं लीड रोल बुवाना दिला. मेन रोल. आणि प्रसंग काय होता की बुवांचं जहाज आणि त्यामध्ये बुवा आरमार प्रमुख आणि 8-10 जण बुवांच्या सोबत आणि समोर शत्रूचे जहाज येणार होते. 7-8 जहाज येणार होते आणि एकांकिका कॉलेजमध्ये सुरू झाल्या. एकांकिका सुरू झाली आणि म्युझिक वगैरे जबरदस्त एकदम. आणि एकांकिका सुरू झाली. पाण्याचा आवाज, खळखळतो आवाज आणि बुवांचा जहाज चालले. समोर शत्रूचे जहाज आले. 7-8 जहाज आले. त्यांनी मशीन गन काढल्या. बुवांच्या पण सहकार्याने मशीन गन काढल्या आणि फायरिंग सुरू केली. ते सगळे जवळजवळ 50-60 जण होते. फायरिंग सुरू करतात. बुवांनी फायरिंग सुरू केली. अक्षरशः गोळ्या संपायला आल्या. त्यातल्या 2 गोळ्या खाडक्या नेऊन बुवांच्या खांद्याला लागल्या. एक साठून गेली आणि एक खांद्याला लागली. घळाघळा रक्त व्हायला लागलं. ही फक्त एकांकिका आहे म्हणजे. आणि घळाघळा रक्त व्हायला बुवानी काहीतरी एक लाल पिशवी घेतलेली, ती फुटल्याबरोबर रक्त व्हायला लागलं. बुवानी सांगितलं. सहकार्यामध्ये एक जण होता, अरे जा बघतोयस काय, आतमध्ये माझा लाल शर्ट ठेवलाय, तो लाल शर्ट घेऊन ये. आतमध्ये गेला. त्यांचा सहकारी लाल शर्ट घेऊन आला आणि शर्ट घातला. मी तसा कसा आता घातलाय कापजा, तसं त्याने लाल शर्ट घातला आणि एवढी फायरिंग केली. बुवांच्या सगळ्या सहकार्याने एवढं धाडस आलं आणि फायरिंग करता करता ते 5-6 जहाजवाले होते ते 50-60 जण रिकामे हस्ते मागे फिरले गेले. पुन्हा रिटर्न गेल्यानंतर सगळ्यांनी जय जयकार केला. बुवांच्या कर्तृत्वाचं, बुवांचा धाडसाचं आणि बुवांच्या युक्तीचं सगळे आरमार प्रमुख म्हणून बुवांचा गवगवा जय जयकार करायला लागले. आणि एकाने विचारलं, ज्यांनी जॅकेट आणलेला लाल, त्यांनी विचारलं की का तुम्ही लाल शर्ट का मागवला. तर बुवांनी सांगितलं मी या करता मागवला की शत्रूने आपल्यावरती प्रहार केलाय, शत्रूने आपल्यावरती गोळ्या झाडल्यात आणि त्या गोळ्या झाडता माझ्या खांद्याला एक गोळी लागली. रक्त बंबाळ झालो होतो, अजून गोळी लागू शकत होती, म्हणून तो मी माझं रक्त न दिसावं म्हणून मी लाल शर्ट घातला. जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी होत्या. पण पुढचं ऐका. 5 मिनिटं गेली आणि बघताय तर काय, मगाशी 5 जहाज आले होते, आता ते गेले 4-5 जहाज गेले. त्यावेळी ती गवगवा गेला. येताना 15 जहाज आले. 15 जहाज आले आणि ह्या मोठा तोफखाना घेऊन आल्या बरोबर. बुवाला समजलं आता आपला काय खरा ना. बुवानी त्याच सहकार्याला सांगितलं, अरे बघतोस काय, घाबरायचं नाही, जात मध्ये आणि माझी पिवळी पॅन्ट घेऊन ये. एवढाच म्हणतो, बाकी तसं काय. पण आम्ही अशी मजा, आज काही जागा छान आहे. तर त्या वाल्या कोणीची पापे किती होती बघा. आपल्याला संख्याशास्त्र किती महत्व आहे माहिती आहे. एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज. बरोबर की नाही. याच्या पलीकडे माहिती आहे आपल्याला. त्याच्या पलीकडे बघा संख्याशास्त्र. आपल्या संस्कृत भाषेमध्ये, मराठीमध्ये संख्याशास्त्र किती आहे तुम्हाला तर सांगतोय. एकक, दशक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, परार्ध, दशपरार्ध, खर्व, दशखर्व, शंख, दशशंख, पद्म, दशपद्म, अर्बुद, दशअर्बुद आणि परार्ध, दशपरार्ध. माहिती आहे तुम्हाला. हा संख्याशास्त्र आहे. याच्या पलीकडे वाल्या कोळीची पापे होती. परंतु एका राम नामाने तरला वाल्याचा वाल्मिकी झाला आणि तुम्हा आम्हाला अपेक्षित असलेलं न भूतो न भविष्य, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, असं वाल्मिकी रामायण लिहिलं. आणि त्या वाल्मिकी रामायणाच्या आधारे आपल्याला ग्रंथ पुराणाच्या कथा मिळाल्या. प्रभू रामचंद्रांचा इतिहास कळला. ऐका. नाकाना ना मात्रा वेलांटी अनुसार, सरळ 3 अक्षरी नाव त्या पदर,
आठवणीची खुण आठवणीची खुण आठवणीची खुण गाठ मारुनी पुजती सत्यनारायण. सत्यनारायण सत्यनारायण. बघा आमची आई बहीण पदर घेतला डोक्यावरती की तिचा शृंगार चढतो. आपल्या मुलाबाळाने केलेले अपराध देवासमोर पदर पसरणार आमची माय माऊली आणि परमेश्वराला सागडं घालणार की सगळे अपराध ह्या पदरामध्ये घे. बाळाला घाम फुटला, बाळ जेवून आलं की बाळाचं तोंड पुसण्यासाठी पदर काढणार आई. आणि पूर्वी पद्धत होती की छोटं मोठं कोणीतरी कॉईन नाणं मिळालं 4 आण्याचं 12 8 आण्याचं 12 आण्याचं 1 रुपयाचं की ती आमची आई बहीण त्या पदराला गाठ मारून ते नाणं ठेवायची. बरोबर की नाही. आता जीपेचा जमाना आला तो वेगळा. त्यामुळे आता जर बोललो की पदर ठेवा तर आमच्या आया बहिणी बोलतील आता कॉईन भेटते कुठं, आता जीपे. बरोबर की नाही. 5 रुपयाचा चाय प्यायला तरी जीपे आमच्या देशाच्या सरकारने केलेलं आहे, बीजेपी सरकारनं. त्यामुळे बरं आहे, कॅशलेस आहे, कुठेही जावं. आणि त्या पदरानं तो पदर आपली संस्कृती सांभाळा या बहिणीनं. तसंच पुरुषांकडे पण, म्हणजे बायकांनीच संस्कृती सांभाळायला पाहिजे असं नाही, पुरुषांनी सुद्धा तेवढंच जबाबदारीने वागायचं आहे. आपला मुलगा कॉलेजला जायला लागला की तो कॉलेजमध्ये जातोय की नाही. हल्ली तेवढं सोशल मीडियाकडून बरं आहे, लाईव्ह लोकेशन तुम्ही घ्यायचं, पोरगा 8 तास काय करतोय. नाही तर हल्ली मुलांकडे आपण दुर्लक्ष केलं की मुलं आपल्याकडे म्हातारपणामध्ये तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. म्हणून योग्य ते संस्कार आपल्या मुलाबाळांवरती केलं की नक्कीच आपली संस्कृती टिकणार आहे. म्हणून गाठ मारुनी पुजती सत्यनारायण. सत्यनारायण पुजती सत्यनारायण. गाठ मारुनी पुजती सत्यनारायण. सत्यनारायण पुजती सत्यनारायण. तोंड पुसण्या हक्क पदरा असे बाळाचा. तोंड पुसण्या हक्क पदरा असे बाळाचा. बदलारी तुकडा कापडाचा माई बदलारी तुकडा कापडाचा माई बदलारी नागमुलाचा. बदलारी तुकडा कापडाचा माई बदलारी नागमुलाचा. पदर सुटला बाई म्हणती फजिती का झाली. फजिती का झाली म्हणती फजिती का झाली. ओढला का पदर म्हणती छेड कुणी काढली. छेड कुणी काढली. छेड कुणी काढली. कालाई तस्मे नमा, काळाप्रमाणे तुम्ही आम्ही नक्कीच बदलायला पाहिजे. आपली केवळ आणि केवळ संस्कृती टिकावी म्हणून समाजातून हे प्रबोधनात्मक गजर होणं गरजेचं आहे. नाहीतर हल्ली काय भजनाला बुवा बसला बरं, हल्ली डिमांड त्यांचाच जास्त. 15-16 गाणी घेणार इकडची तिकडची आणि गजर हा एवढासा. त्यातून लोकांना काय मिळत नाही. लोकांना वाटलं या बुवानी जबरदस्त बारी केली. पण आता 2020 मध्ये भारूड समजा राहिलं बाजूलाच, पण प्रबोधनातून एखाद्या बुवानी आपला गजर चांगला लोकांसमोर सादर करता आला पाहिजे. आज आमच्या आया बहिणी खरोखर सुंदर अगदी नटून थटून आलेले आहेत. आपल्या जिथे जिथे शुभ कार्य असतं, रामनवमी असू द्या, हनुमान जयंती असू द्या, चैत्र असू द्या, चैत्रातला पाडवा असू द्या, हे हिंदू सण तुम्ही आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे साजरे केले पाहिजे. कारण ही भूमी संतांची आहे, सॅन्टाची नाहीये. बरोबर की नाही. ही भूमी संतांची आहे, सॅन्टाची नाही. तरी सुद्धा आम्ही डिसेंबर एंडिंगला 25 डिसेंबर आला की आमच्या शाळेत जाणारे आपली पोरं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, मग पोरगा जाताना त्याला लाल टोपी घालून पाठवणार. बरोबर की नाही. आणि प्लास्टिकची झाडं आणून त्याची पूजा करणार, मग त्याला लाइटिंग फिटिंग करणार. अहो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वडाची पूजा किती पवित्र मानलं जातं, तुळशीची पूजा किती पवित्र मानलं जातं. तुळशीचं वृंदावन अंगणामध्ये असलं की कार्बन डायऑक्साईड बाहेर, ऑक्सिजन आतमध्ये. म्हणजे चांगले चांगलेत आपल्या हिंदू संस्कृती आणि हिंदू सण जेवढे तुम्ही करायला काय कमी आहेत का. वर्षाचे 12 महिने आपले हिंदू सण आहेत. मग पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन कशाला असं पाहिजे. पूर्वी आपल्या आई वडिलांकडे कुठलं मानधन पैसा नव्हता, वेळ त्यांच्याकडे भरपूर असायचा. पण पूर्वीची जरी माणसं साधी असली तरी माणसाकडे मोठेपणा असायचा. हा पण तेवढा माणसाकडे वेळ पण बरा असायचा.
पूर्वी हम दो हमारे एक डझन, बरोबर की नाही? पूर्वी हम दो हमारे एक डझन, तेव्हा रॉकेलचे दिवे. नंतर थोड्या वेळाने 40चा बल्ब आला, मग हम दो हमारे अर्धा डझन. मग ट्यूबलाईट आली, ट्यूबलाईट, मग हम दो हमारे पाव डझन. मग थोडी LED वगैरे आली, बरोबर की नाही? LED आली, मग हम दो हमारे दो. नंतर आता रिमोटवरच्या लाईटी आल्या, हम दो हमारा एक. आणि आता अगदी मॉडर्न वेल एज्युकेटेड लग्न झालं की मग तो प्रियकर म्हणणार, नवरा बोलणार बायकोला, अगं सोनू आपल्याला थोडा वेळ घ्यायला काय हरकत नाही ना? मग ती बोलणार, अरे माझ्या बबड्या माझ्या मनातलं बोलणार रे. मग 2-3 वर्ष जाणार अशी, आणि मग काय, हम दो हमारा तळपाट. म्हणजे पूर्वी उगचवत, अहो काय हल्ली माणसं हे सगळं खाण्यापिण्यावरून होतं. त्याच्यामुळं परमेश्वराने दिलेलं ते तुम्ही रिजेक्ट नाही करायचं. जे दिलंय ते गोड मानून घ्यायचं, कारण ज्याने जन्म दिलाय तो पोशिंदा परमेश्वर आहे. आणि त्या स्त्रीला आज जनजागृती म्हणून गजर तुमच्या समोर सादर केलेला आहे, तोडका मोडका. काही त्यामध्ये वावगं बोललेलं नाहीये, पण जरी काय तुमच्या भावना दुखल्या असेल तर खरोखर मी माफी मागतोय. या गजराच्या माध्यमातून एवढंच सांगेन की आपली संस्कृती टिकली पाहिजे. ज्या घरामध्ये संस्कृती टिकेल त्या घरामध्ये संतती चांगली निघेल, आणि ज्याची घरामध्ये संतती चांगली त्याच्या घरामध्ये संपत्ती नक्की टिकणार. संस्कृती, संतती आणि संपत्ती या 3 गोष्टी तुम्ही टिकवण्याचं काम आम्ही पुरुष मंडळी आणि स्त्रियांनी केलं तर आपल्या आयुष्याचं नक्कीच सार्थक होईल. म्हणून सांगतो ऐका, बदर सुटला बाई म्हणती फजिती का झाली, ओढला का पदर म्हणती छेड कुणी काढली, प्रतिभाताई इंदिराजी थोर सिंधुताई, जपलेली संस्कृती फॅशनने लया नेली, सांभाळ पदर, सांभाळ पदर प्रमोद सांगे महिमा संस्कृतीचा. हा माझ्या गुरूंनी प्रमोद हरियाणभुवानी शब्दरचित केलेला गजर आणि चालबद्ध केलेला आहे. फार सुंदर गजर आहे. हरियाणभुवांची रचना ही केवळ आणि केवळ जनजागृती परत असते, वावग कधी शब्दामध्ये नसणार आहे. आणि म्हणून मी भाग्यवंत समजतो की परशुराम पांचाळभुवांच्या परंपरेने लाभलेला भजनी वारसा माझ्या हरियाणभुवांनी मला एक मार्गदर्शन म्हणून दिलेलं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज गेली कित्येक वर्ष भजनाला कधी गालबोट लावलेलं नाही आणि या पुढेही लावणार नाही. जोडीवाले नेहमी आम्हाला आयुष्यभर चांगलेच मिळाले, आणि फालतू बुवांबरोबर कधी भजन आम्ही घेतही नाही, कारण जावे त्याच्या वंशाकडे संगतीचा परिणाम आम्हाला करून घ्यायचा नाही. म्हणून सांगतोय का, सांभाळा पदर प्रमोद सांगे महिमा संस्कृतीचा, सांभाळा पदर प्रमोद सांगे महिमा संस्कृतीचा. पदर नाही लाख मोलाचा, धन्यवाद. सन्माननीय या विभागातील सरचिटणीस कार्यसम्राट पवनजी पाटील आणि ज्योतिताई पवन पाटील यांच्यावरून 1-2 मिनिटात फक्त रचलेला गजर तुमच्यावर सादर करतो आणि गजरा करून सेवेसाठी झिजविला, समाज सेवेसाठी झिजविला, ज्यांनी देह आयुष्यभर, ज्यांनी देह आयुष्यभर बीजेपी पक्षाचा शिलेदार, बीजेपी पक्षाचा शिलेदार पवन पाटील शूरवीर, बीजेपी पक्षाचा शिलेदार पवन पाटील शूरवीर. समाज सेवेसाठी झिजविला, समाज सेवेसाठी झिजविला, ज्यांनी देह आयुष्यभर, ज्यांनी देह आयुष्यभर
बीजेपी पक्षाचा शिलेदार, बीजेपी पक्षाचा शिलेदार पवन पाटील शूरवीर, बीजेपी पक्षाचा शिलेदार पवन पाटील शूरवीर. धगधगती विचारधारा इथे खोट्याला नाही थारा, इथे खोट्याला नाही थारा, इथे खोट्याला नाही थारा. अन्याय विरुद्ध लढला, अन्याय विरुद्ध लढला, जो लढला त्याला गाडला, तो लढला त्याला गाडला, तो लढला त्याला गाडला. वरून काटेरी आतून रसाळ. कसे पवन पाटील यांचं व्यक्तिमत्व. साम दाम दंड भेद, रजोगुण तमोगुण सत्वगुण हे प्रत्येक माणसाकडं असायलाच पाहिजे. ऋषी मुनी ज्ञानी पंडितापासून चालत आलेले. जिथे अन्याय दिसला तिथे अन्यायाविरुद्ध लढता आलं पाहिजे. जिथे चूक तिथे चूकच. आपली पोळी भाजून घेण्यासाठी एखाद्या चुकीच्या माणसाचं गुण अवलंबायचं, चुकीच्या माणसाच्या वाहवा करायची ही आमच्या पवन पाटलांच्या मनात कधी नाही. कारण गेले कित्येक वर्ष त्यांना मी ओळखतोय आणि आज या विकासामध्ये ज्या ज्या लोकांना विचारतोय की पवन पाटील यांचं व्यक्तिमत्व फार चांगलं आणि त्यांची कामं सुद्धा चांगले आहेत. माझ्या शेजारचे वसंत अंधारे आमचे आजोबा भाव आहेत, ते या ठिकाणी इथे या सर्कलमध्ये ह्या बिल्डिंगमध्ये जवळ राहायला आलेले आहेत. ते म्हणाले की आताच घरी आले होते. ते म्हणाले की बुवा रस्त्यावरती स्टेज छान आहे आणि पवन पाटील म्हटल्यानंतर आणि ज्योतिताई पाटील यांचं कार्य म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, आपण जे काही या समाजामध्ये करतो ते कधी आधी वाहवा स्वतःहून करायची नसते, लोकांनी करावी लागते. आणि म्हणून समाजामध्ये समाजाप्रती असलेलं प्रेम पवनजी पाटील यांच्या जरी वरून काटेरी, वरून जरी माणसाचा चेहरा कसा दिसला तरी आतून रसाळ कशात आहे का. वरून काटेरी आतून रसाळ, प्रेम करती साऱ्यांवर, प्रेम करती साऱ्यांवर. बीजेपी पक्षाचे शिलेदार, बीजेपी पक्षाचा शिलेदार पवन पाटील शूरवीर, बीजेपी पक्षाचा शिलेदार पवन पाटील शूरवीर. धर्मपत्नी से साथीला, धर्मपत्नी सौ ज्योतिताई पवन पाटील आणि त्यांच्या साथीनं समाजकार्य कसे करतात आहे का. धर्मपत्नी से साथीला, माता भगिनी त्यांच्या जोडीला, माता भगिनी त्यांच्या जोडीला, माता भगिनी त्यांच्या जोडीला. धर्मपत्नी से साथीला, माता भगिनी त्यांच्या जोडीला, माता भगिनी त्यांच्या जोडीला, माता भगिनी त्यांच्या जोडीला. गोरगरिबांच्या कल्याणा त्यांनी प्राणपणा लाविला, त्यांनी प्राणपणा लाविला, त्यांनी प्राणपणा लाविला. कमळ हाती यशाची प्राप्ती. तो कमळ म्हणजे शांततेचं प्रतीक आणि भारतीय जनता पार्टीचं निशाणी म्हणून आज मी प्रचार म्हणून करत नाही कुठल्या पक्षाचा, पण कमळ काय पक्षाचं चिन्ह पण कसं असावं बघा. त्या कमळाप्रती आणि ते कमळ खरोखर आज गेली कित्येक वर्ष या देशावरती फुललेलं आहे आणि ते फुलतच राहावं. कारण आपल्या घरातला कळस, आपल्या घरातली तुळस आणि मंदिरावरचा कळस हे टिकलं पाहिजे. जे शिवरायांनी केलं, अंगणातील तुळस आणि गोठ्यातली गाय, घरातली माय आणि घरातील तुळस आणि मंदिरावरचा कळस ज्यांच्यामुळे राहिला ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. आणि आज तेच बघा हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये मोठं कार्य करते. कुठला जातीभेद नाहीये, पण आपला हिंदू धर्म, आज आपला देशच हिंदू राष्ट्र आहे. मग त्या हिंदू राष्ट्रासाठी त्या हिंदू देवदेवतांची कशी जपणूक व्हायला पाहिजे, त्यांची येणाऱ्या पिढीला कसा आदर्श व्हायला पाहिजे याचं महान कार्य करत असेल तर आमची भारतीय जनता पार्टी जोरदार टाळ्या आपल्या देशात पक्षासाठी होत्या. आणि कुठलाही पक्ष असू द्या त्याने आपल्या हिंदू धर्मासाठी, आपल्या आया बहिणींच्या कल्याणासाठी जो लढला, जो जगला, त्याला आपण नक्कीच साथ द्यायला पाहिजे. म्हणून सांगतोय का, कमळ हाती यशाची प्राप्ती, भाजपाच्या निशाणीवर, भाजपाच्या निशाणीवर. बीजेपी पक्षाचा शिलेदार,
पाटील सोडविला विजय पक्षाचा निर्णायक पवन पाटील सोडविला समाज सेवेसाठी झिजविला ज्यांनी देह आयुष्यभर ज्यांनी देह आयुष्यभर विजय पक्षाचा निर्णायक विजय पक्षाचा निर्णायक पवन पाटील सोडविला विजय पक्षाचा निर्णायक पवन पाटील सोडविला धन्यवाद. तोडकं मोडकर प्रयत्न केला. भगवान सर्वांना आमचे कृष्णाजी परुळेकर यांच्याकडून भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस पवनजी पाटील आणि आमच्या सौभाग्यवती सरचिटणीस पवनजी पाटील यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई पाटील यांच्यावरून आणि भारतीय जनता पार्टीवरून एक सुंदरसं गजर तोडकं मोडकं सादर केल्याबद्दल कृष्णाजी परुळेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिकाला धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे पखवाज वादक दादाजी परब यांच्यासाठी सुद्धा कृष्णाजी परुळेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दादा जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.